कोणताही ग्रंथ समजावून घ्यायचा म्हणजे तीन गोष्टींची, विशेषतः संवादात्मक जो ग्रंथ आहे गीतेसारखा, ज्या तीन गोष्टींची आपण संदर्भ म्हणून लक्षात आठवण ठेवायला पाहिजे, त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गीता हा जवळपास 2.25 लाख श्लोक असलेल्या महाभारतामधला 700 श्लोकांचा एक फार लहान भाग आहे. त्यामुळे एका व्यापक संदर्भामध्ये त्यावेळच्या सामाजिक प्रश्न, त्यावेळचे व्यक्तिचित्र ही ज्या ग्रंथात दिलेली आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर गीतेचंही निवेदन झालेलं आहे. त्यामुळे त्यावेळची सामाजिक पार्श्वभूमी आणि त्या ग्रंथाची पार्श्वभूमी जशी लक्षात ठेवायला पाहिजे, तसं ज्या दोन व्यक्तींच्यामध्ये हा संवाद झालेला आहे त्या व्यक्तींची पूर्वचरित्र लक्षात ठेवायला पाहिजे. ही काही कुठेतरी मंदिरात भेटलेल्या दोन भक्तिमार्गी लोकांमधला हा संवाद नाही आहे, तर पूर्व पश्चिम पूर्ण पट्टा आपल्या शौर्याने निष्कंटक करणाऱ्या, जरासंधासारख्याचा नायनाट करणाऱ्या श्रीकृष्ण आणि सर्व लढायांमध्ये तोपर्यंत अजिंक्य ठरलेला पार्थ अर्जुन यांच्यामधला हा संवाद आहे. त्यामुळे त्या व्यक्तिमत्वांचं प्रतिबिंब हे या संवादात आपोआपच आलेलं आहे आणि ते लक्षात ठेवून आपल्याला त्या प्रश्नांची आणि त्या उत्तरांची संगत ही नेहमी लावायला पाहिजे. हा जसा बाह्य आकृतिबंध महत्त्वाचा आहे, या संवादातल्या दोन्ही व्यक्तींचं पूर्वचरित्र हे जसं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, तसं त्यावेळचे हा संवाद सुरू करण्यासाठी जे तात्कालिक घटक कारणीभूत होते ती पार्श्वभूमी लक्षात ठेवायला पाहिजे. तो प्रश्नकर्ता क्षत्रिय अर्जुन आहे. त्याला युद्धातल्या विजयाबद्दलची शंका नाही आहे. तो स्वतः पांडवांच्या सामूहिक पुरुषार्थाला कटिबद्ध आहे. द्रौपदी त्यांच्याशी एकरूप झालेले आहेत, इतकी की जीवनाच्या अंतिम टप्प्यात तीसुद्धा पांडवांबरोबर वनवासात गेलेली आहे. अशा व्यक्तिमत्वाचा अर्जुन आणि ते पांडव आहेत. आणि अर्थात ईशान्य भारतापर्यंत आपला राष्ट्रीय दबदबा निर्माण करणारा, त्या ठिकाणी बाणासूर, त्रिपुरासूर या सगळ्यांना नियंत्रणात आणणारा भगवान श्रीकृष्ण आहे. पुढे श्रीकृष्णावरच्या प्रेमामुळे, भक्तीमुळे एक काल्पनिक पात्र कृष्णाच्या चरित्रामध्ये आणलं गेलं, जे ऐतिहासिक पात्र नाही, ते म्हणजे राधा. गोकुळात राहणाऱ्या ज्या माता भगिनींचा अत्यंत लाडका, आदर वाटणारा आणि आकर्षण असणारा भगवान श्रीकृष्णांचं बालपण विशेषतः आणि तिथलं राहणं याचं प्रतीक म्हणून नंतर ऐतिहासिक नसलेली राधा नावाची व्यक्ती श्रीकृष्णाचं चरित्र सांगताना किंवा श्रीकृष्णाच्या एकंदर कामगिरीचं वर्णन करताना आपल्याला डोकावताना दिसते. पण राधा सोडून श्रीकृष्णाचं उर्वरित चरित्रसुद्धा जे आहे ते अनेकांना मार्गदर्शक आणि प्रेरक ठरलेलं आहे आणि त्या प्रेरणेचा गाभा असलेला ग्रंथ म्हणून गीतेकडे पाहिला जातो. मुळात भारतीय परंपरेमध्ये जी गीतेमध्ये पूर्णतः व्यक्त झालेली आहे, मानवी जीवन जगणं हे ध्येय नाहीच आहे.
तर मानवी जीवन हे उच्च ध्येयाचं एक साधन आहे. या जीवाला आणखीन स्वतःची उन्नती करण्यासाठी या भूतलावर येऊन जी कर्मसाधना करायला लागते, त्याच्यासाठी मानवी जीवन हे एक वैयक्तिक आणि सामाजिक साधन आहे. त्यामुळे मानवी जीवनाचा विचार करताना वैयक्तिक आशा आकांक्षा क्षमता यांचा जसा विचार करायचा असतो, तसं ज्या समाजाच्या अंतर्गत हे जीवन जगलं जातं त्या सामाजिक समाजाची जडणघडण, मानसिकता, विचार यांचासुद्धा आपल्याला संदर्भ लक्षात ठेवायला लागतो. मूलतःच मानवी जीवन हे सूर आणि असुर, देव आणि दैत्य यांच्यामधल्या संघर्षाची एक ओढाताण आहे. आणि त्या ओढाताणीचं प्रतिबिंब फक्त आपल्याला साहित्यामध्ये किंवा कृष्णार्जुनासारख्यांच्या संवादामध्ये किंवा महाभारतामध्ये हे दिसत असतं. त्यामुळे खुद्द गीतेमध्येच दैवासुर संपत विभाग योग नावाचा एक स्वतंत्र अध्यायच आलेला आहे की अनेक इतर धर्मग्रंथांमध्ये ज्याप्रमाणे मानव हा देवाचा अंश आहे किंवा सर्व माणसं ही सारखी आहेत, भारतीय परंपरा तसं मानत नाही. प्रत्येक माणूस हा पूर्वजन्माची काहीतरी शिदोरी बरोबर घेऊन आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पातळीवर उभी असते आणि या वेगवेगळ्या पातळ्या लक्षात ठेवून त्यांचं संघटन म्हणा किंवा त्यांच्यातली कर्तृत्वाची निर्मिती म्हणा आणि एकंदर मानवी जीवनाची व्यवस्था ही लावायची असते. हे भारतीय परंपरेचं एक वेगळेपण आहे. इतर मानवी जीवनाला मार्गदर्शक ठरणाऱ्या इतर प्रकारच्या ज्या काय नीतितत्वांच्या मांडणी करणाऱ्या परंपरा आहेत त्यापेक्षा भारतीय परंपरा ही वेगळी आहे या दृष्टीने. आणि म्हणून भारतीय परंपरेमध्ये आणि ज्याचा खुद्द गीतेमध्ये अधिक उहापोह झालेला आहे, त्याच्यामध्ये अशा रीतीचं काही समान पातळीवरून एखादी गोष्ट हस्तगत करायची आहे याचा उहापोह न करताना खुद्द गीतेमध्येच भगवान कृष्णांनी सांगितलेलं आहे की स्वे स्वे कर्मण्यधिरतः संसिद्धिं लभते नरः. त्या त्या परिस्थितीमध्ये, त्या त्या वातावरणामध्ये, त्या त्या परंपरेमध्ये, त्या त्या जीवनरचनेमध्ये आपल्या वाट्याला स्वतःचं म्हणून जे कर्तव्य आलेलं असेल त्यात रममाण होऊन जो त्यामध्ये विजय मिळवतो ज्याला आपण आत्मिक सिद्धी म्हणतो किंवा उन्नती म्हणतो, जीवाचं पुढे जाणं म्हणतो, ते प्राप्त होत असतं. त्यामुळे मुळातच भारतीय परंपरा या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असते. आणि म्हणून स्वतःची कर्म, स्वतःची कर्तव्य ती पार पाडण्याची क्षमता आणि त्यात मिळणारं यश याच्याभोवती भारतीय तत्त्वज्ञान हे जास्त गुंफलं गेलेलं आहे. तेव्हा आत्मिक स्वतःच्या आणि एकंदर सामाजिक व्यवस्थेच्या उन्नतीला अनुकूल असा जीवन प्रवाह चालू राहावा अशी भारतीय एकंदर विचारांची मांडणी आहे. आणि या मांडणीला अनुसरूनच अर्थात गीता हा संक्षेपातला भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा असल्यामुळे सर्व विचार हा त्याभोवती गुंफलेला आहे. आणि अर्थात भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय विचारप्रणाली ही कोणावरही दबाव टाकत नाही. मी म्हणतोय हेच बरोबर आहे, हेच तू स्वीकार, असंच कर, असं आपल्या कुठल्याही वाङ्मयात नाही, आपल्या कुठल्याही कथांमध्ये नाही. खुद्द ज्याला आपण धर्म थोपवणं म्हणतो, एखादी आचार व्यवस्था लादणं म्हणतो, अशा रीतीची भारतीय परंपरा नाही. त्यामुळे गीतेमध्ये सुद्धा एवढं सगळं गीतेमधला संवाद झाल्यानंतर ढोबळमानाने ही 700 श्लोकांची गीता जी रणांगणावर युद्ध सुरू होण्यापूर्वी
दोन्ही बाजूची सैन्य उभी आहेत आणि त्याच्यामध्ये झालेला संवाद आहे. साधारणतः 40 ते 50 मिनटं त्याला लागतात. तर तो संवाद चालू झाल्यानंतर संपल्यानंतर पुन्हा भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात काय की हा सगळा विचार नीट लक्षात ठेवून त्याच्यावर तुला जे काय योग्य वाटेल ते कर. म्हणजे मी सांगतो ते कर असं म्हणतच नाही. ही जी मतस्वातंत्र्याची, ही जी इच्छा स्वातंत्र्याची भारतीय परंपरा आहे, ही परंपरा महत्त्वाची आहे की कोणावरही आपला विचार हा थोपवायचा नाही, तर तो त्या व्यक्तीमधून उत्स्फूर्तपणे पुढे यायला पाहिजे. त्यात मानवाच्या उन्नतीचं खरं रहस्य किंवा खरं वैशिष्ट्य आहे. कुठलाही एक प्रकारचा भाडोत्रीपणा, दबाव, अनुयायित्व असं भारतीय परंपरेत नाही. आणि त्यामुळे सगळ्या याच्यामध्ये मग ते विश्वामित्र राम असेल, वसिष्ठ राम असेल, या सगळ्या संबंधांमध्ये आपल्याला हा जो एक डोळसपणा आहे, ही एक उत्स्फूर्तता आहे, माणसाचं आंतरिक चेतना जागृत करणं आणि त्या प्रकाशात त्यांनी पुढची आपली आपली कर्तव्य जोपासणं, हा एक वेगळेपणा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि गीतेचाही अर्थ समजून घेताना या परंपरेत गीता सांगितली गेलेली आहे, हेही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. या गीतेची सुरुवात मी काय करू आणि काय करू नको याच्याबद्दल एक प्रकारचा संभ्रम निर्माण झालेल्या अर्जुनाने स्वतःच धर्मसम्मूढ चेता असा स्वतःच शब्द प्रयोग केलेला आहे की नेमकं काय करणं योग्य आहे, काय करणं अयोग्य आहे, याच्याबद्दल माझ्याच मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण समोर सर्व नातेवाईक, गुरु, जवळची माणसं ही लढायला माझ्यासमोर उभी आहेत. तेव्हा त्यांच्याबरोबर मी कसं काय हे कठोर युद्ध लढायचं आहे. म्हणजे अर्जुनाला शंका ही विजयाची नाही आहे. अर्जुनाला खात्री आहे तोच विजयी होणार आहे, पण त्याला शंका याच्यातल्या नीतिमत्तेची आहे. आणि त्यामुळे गीता ही जी नंतर पुढे अत्यंत लोकप्रिय झालेली आहे भारतीय भाषांमध्ये आणि जगभराच्या अनुवादांमुळे इतरही भाषांमध्ये, एक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ म्हणून जी गीता स्वतंत्रपणे लोकप्रिय झालेला आहे, याचं कारण ही जी संभ्रमित स्थिती असते, काय करावं काय करू नये याच्यातून स्पष्ट मार्ग दाखवणारी ही गीता असल्यामुळे तिला वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि हा जो धर्मसम्मूढ चेता हा अर्जुन आहे, हा सगळी गीता सांगून झाल्यावर शेवटी मात्र काय म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. माझा आतला जो काय एक प्रकारचा मोह होता, संभ्रम होता, तो दूर झालेला आहे. मला आता स्पष्ट प्रकाश जाणवू लागलेला आहे आणि म्हणून मी करिष्ये वचनम तव. तू जसं सांगितलं आहेस सगळं खुलासा करून या गीतेच्या संवादामध्ये, ती कठोर कर्तव्य, त्यातला हा भाग महत्त्वाचा आहे. गीतेचा कर्मयोगात पर अर्थ सांगितला गेला आहे, नाही असा नाही. गीतेचा संन्यासपरा अर्थही सांगितला गेला आहे. गीतेचा भक्तिपरा अर्थही अनेकांनी सांगितलेला आहे. तेव्हा गीतेत वेगवेगळे पैलू आहेत, पण गीतेचा जो खरा गाभा आहे की गीता ही कठोर कर्तव्य करायला सांगणारी आहे. नुसतंच कर्तव्य नाही, नुसतंच कर्म नाही, तर त्यात जरी कठोरता असली तरी ती कठोरता स्वीकारून ते कर्तव्य यशस्वीपणे पार पाडणं. आणि म्हणून स्वतः भगवान कृष्णांनीच गीतेमध्ये हे नुसतं तात्विक शब्दात सांगितलं नाही, तर गीता सांगतानाच तुला कोणाला मारायचं आहे, भीष्मं च द्रोणं च जयद्रथं च, या सगळे तुझे गुरु, तुझे आजोबा यांना तुला मारायचं आहे. कारण हे सध्याच्या या संघर्षाच्या, म्हणजे सदाचारी पांडव आणि दुराचाराचा पुरस्कार करणारे दुर्योधन आणि कौरव मंडळी यांच्यातला हा जो संघर्ष आहे, त्यात तुला अत्यंत कठोर भूमिका घ्यायची आहे. हे स्पष्ट करण्यासाठी केवळ तात्विक विवेचन न करताना, हे आश्चर्य आहे असं एखाद्या धर्मग्रंथात असावं का नाही, पण गीतेमध्ये नावं घेऊन सांगितलेलं आहे की हे दुराचारींना पाठीशी घालणारे जे आहेत ही सगळी माणसं आहेत, ते तुझे आजोबा आहेत, ते तुझे गुरुजी आहेत,
पण तरी तुला त्यांना मारणं आवश्यक आहे. तेव्हा गीतेमधला एकंदर सगळा संदर्भ लक्षात ठेवून आपल्याला गीतेतल्या ज्या वेगवेगळे आदेशात्मक भगवान कृष्णांचे अर्जुनाला सांगण्याचे वचनं आहेत, मग ते कर्मण्येवा अधिकारस्ते असेल, योग कर्मसु कौशलम असेल, या सगळ्याच्या पाठीमागे ही कठोर कर्तव्यपरायणता हा त्याचा मुख्य गाभा आहे आणि तो तुला पार पाडायचा आहे. आणि तो खुद्द अर्जुनाला हे सगळा विचार त्याच्या मनात किती शेवटी झिरपला आहे. तर गीतेचा प्रारंभ होण्यापूर्वी अर्जुनाने स्वतःचं जे वर्णन केलेलं आहे, सीदंती मम गात्राणी मुखम च परिशिष्यती, माझी ही इंद्रिय ही लटपटत आहेत, माझ्या तोंडाला कोरड पडते आहे, अशा रीतीने गडबडलेला अर्जुन. आणि हा अर्जुन हे सगळं कसं म्हणतोय, तर तो रथातून उतरून जमिनीवर बसला आहे, त्याने धनुष्यबाण टाकून दिलं आहे, मी लढणार नाही म्हणतोय. आणि अशा अवस्थेतल्या अर्जुनाला रथात बसलेले भगवान कृष्ण हे सगळं समजावून सांगताय, नाही तुला हे सगळं करायला लागेल, तुला हे सगळं करावं पाहिजेल आहे. त्याला पुन्हा रथावर आरूढ व्हायला लावून त्याच्या हाताने नंतर महाभारताचं युद्ध हे लढलं गेलेलं आहे आणि कृष्णाने त्याचं सारिथ्य केलेलं आहे. तेव्हा अन्यायाची बाजू घेणारे आपले आप्त असोत स्वकीय असोत त्यांच्या विरोधात तू उभे राहा, हे जे एक चिरकालीन तत्व भगवान कृष्णांनी अर्जुनावर बिंबवलेलं आहे, त्याच्यामुळे गीतेला चिरकालीन गौरव आणि महत्त्व प्राप्त झालेलं आहे. की एखाद्या गोष्टीचं आपल्या जीवनामधलं मूल्य काय, हे ते माणूस आप्त आहे, मित्र आहे, मला उपयोगी आहे, या संदर्भात न ठरवताना त्या व्यवहारातलं जीवनाचं उदात्त मूल्य काय आहे, ध्येय काय आहे, दिशा काय आहे, हे पाहून त्या सांगण्याचा खरा समाजाला उपयोगी ते आहे का नाही आहे हा निर्णय आपण करायला पाहिजे. आणि जे अन्यायाची बाजू घेत असतील ते मग आप्त स्वकीय का असो ना, त्यांच्या विरोधात आपण उभं राहायला पाहिजे. हा एक अत्यंत कठोर संदेश गीतेने दिलेला आहे. आणि हे गीतेचं अनेक वेगवेगळ्या धर्मग्रंथांपेक्षा वेगळेपण आहे की आप्तस्वकीयांच्या विरोधात उभं राहून तू लढ, हे स्पष्टपणे सांगणंचं एक म्हटलं तर कटू पण अत्यंत कठोर कर्तव्य म्हणून गीतेने पार पाडलेलं आहे. आणि दुर्दैवाने अशी उदाहरणं इतिहासाच्या ओघात अनेक घडत असतात की आपले आप्तस्वकीय सगळेच आपल्यासारखे ध्येयासक्त, ध्येयाने चालणारे, उच्च तत्त्वज्ञानाने भारलेले असतीलच असं नाही, ते अनेक आपल्या विरोधात असतात. आणि दुर्दैवाने अशी स्थिती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आली होती की शिवाजी महाराजांना केवळ आक्रमक मुस्लिम राज्यकर्त्यांशीच लढावं लागलं असं नाही, त्याला शिवाजी महाराजांना स्वकीयांशी लढायला लागलं, त्याच्यामधून मार्ग काढायला लागला. राणा प्रतापांच्या आयुष्यात असंच आहे, त्यांना केवळ अकबराशीच लढावं लागलं असं नाही, अनेक ठिकाणी स्वकीयांशीच लढायला लागलं, त्यातून पुढे मार्ग काढायला लागला. तेव्हा हा जो जीवनातील कठोरतेचा कटू भाग आहे, त्या कटू भागावर मात करून आपल्या एकंदर व्यवहाराची रचना करणं आणि त्यात विजयी होणं, हा संदेश देणारी गीता आहे. त्यामुळे गीतेचं जे वेगळेपण आहे ते, गीता ही भाबडी नाही आहे. भाबडेपणाने गीतेत श्रद्धा हा विषय हाताळला गेलेला आहे, त्याच्यावर स्वतंत्र अध्याय आहेत. श्रद्धेचे सुद्धा किती वेगळ्या छटा असतात, याच्यावर श्रद्धात्रय विभाग म्हणून स्वतंत्र अध्याय आहे, गुणत्रय विभाग म्हणून स्वतंत्र अध्याय आहे. पण हे सगळं असताना सुद्धा काही जीवनाची अंतिम उद्दिष्ट असतात जी मानवाला व्यक्तिशः आणि समाजशः एका वेगळ्या उंचीला नेत असतात. आणि त्या उंचीला नेणारी जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य ही प्रथम कर्तव्य असली पाहिजेत. आणि मग मानवी समाजामध्ये आपण जे यमनियम ठरवलेले असतात,
आपल्या स्वतःच्या वागण्याचे असतील किंवा सामाजिक नातेगोत्यांचे असतील, संबंधांचे असतील, तथाकथित राजकीय कर्तव्यांचे असतील. त्यामुळे शिवाजी महाराजांना एका बाजूला लढत असताना दुसऱ्या बाजूला आपले वडील स्वतःचेच शहाजीराजे हे मात्र आदिलशहाच्या नोकरीत आहे हे लक्षात ठेवायला लागलं होतं. हे एक प्रकारचे ज्याला आपण कात्रीत सापडणं म्हणतात, हे कात्रीत सापडणं अनेकांच्या आयुष्यात आलेलं आहे. आणि त्यातून कठोरपणाने आपलं मुख्य उद्दिष्ट काय, आणि जे उद्दिष्ट सामाजिक कल्याणाचा मुळात असलं पाहिजे, त्यात स्वतःचा लाभ, विजय, पराजय हे तुलनेने गौण असले पाहिजेत, अशा विचारांनी ज्यांनी आपल्या जीवनाची मांडणी केली आणि त्यात जे पुरुष यशस्वी झाले त्यांना आपण भारतीय परंपरेत आदर्श मानलेला आहे. मग अर्थात स्वतः कृष्ण अर्जुन हे तर आहेतच. त्याच्यानंतर चंद्रगुप्ताची सगळी कथा ही अशीच आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या अडचणींवर मात करत करत शेवटी ग्रीकांचा आपल्या सीमेवरचा पराभव केला आणि एका मोठ्या साम्राज्याची अभेद्य अशी निर्मिती केली. किंबहुना त्याचा जो मार्गदर्शक कौटिल्य, त्याच्यावरून कुटिलतावरून त्याचं नावसुद्धा कौटिल्य, आर्य चाणक्याला कौटिल्य हेच नाव दिलं गेलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी सरळ साधेपणाने आणि भाबडेपणाने होत नाही. त्याच्यासाठी आर्य चाणक्याने कुटिलतेचा, डावपेचांचा सुद्धा अवलंब केला आणि ते डावपेच अशा रीतीच्या ध्येयाच्या संदर्भात त्याज्य नाहीत, चुकीचे नाहीत, वाईट नाहीत. हे आर्य चाणक्यांच्या आधी गीतेमध्ये सुद्धा त्यांनी शेवटी तुमचं उद्दिष्ट काय, त्याचं महत्त्व काय आणि या दृष्टीने तुमची वाटचाल काय हे महत्त्वाचं आहे, हे ठासून सांगणारी गीता आहे. आणि म्हणून त्या गीतेला जागतिक संदर्भामध्ये सुद्धा आणि चिरकालीन संदर्भामध्ये सुद्धा आज जवळपास गीता सांगून जे काही इतिहासकार आहेत ते आपल्याला सांगतात, ढोबळमानाने 5,600 अशी वर्ष झालेली आहेत. आकाशातल्या नक्षत्रांच्या अभ्यासावरून ते गणितं करून सांगतात की त्यावेळेला जी काय वर्णनं आहेत त्याच्या दृष्टीने ह्या ग्रहस्थिती, नक्षत्रांची स्थिती आणि आजची स्थिती याच्यावरून किती पूर्वी गीता सांगितली गेली, तर साधारणतः 5,600 वर्षांपूर्वी महाभारताचं युद्ध झालं आणि त्यावेळेलाही रणांगणावर सांगितली गेली. त्यावेळेला इतक्या दीर्घकाळ तो संदेश चालत आलेला आहे. तेव्हा हे जे चिरकालीन सत्य म्हणून आहे, कर्तव्य कठोरतेचं, ते चिरकालीन सत्य आहे आणि त्याचं वेगळं वैशिष्ट्य जे इतर कुठल्याही साहित्याला लाभलेलं नाही, इतर कुठल्याही धर्मग्रंथाला लाभलेलं नाही, ते म्हणजे ही गीता रणांगणावर सांगितली गेलेली आहे. ज्या वेळेला दोन पक्ष समोरासमोर अंतिम धुमश्चक्री ज्याला आपण म्हणतो, अशा धुमश्चक्रीसाठी एकत्र आलेले आहेत. कारण श्रीकृष्णाने शिष्टाई करायचा प्रयत्न केला होता, सामदाम सगळे प्रकार झाल्यानंतर आता शेवटचा राहिलेला एकच मार्ग म्हणजे युद्ध करून त्यात जिंकणं. अशा वेळेला जे युद्धाला सुरुवात होते, त्या युद्धाच्या सुरुवातीच्या वेळेला गीता ही सांगितली गेलेली आहे. त्यामुळे गीतेमध्ये सामदामाचा फार तपशील मांडला गेलेला नाही आहे, कारण सामदाम हे त्याच्या अगोदर संपलेले आहेत. सामदामामध्ये कशा रीतीने माणसाला जिंकायचं असतं, प्रेमाने, मित्रत्वाने, नात्याने, याची गीता जास्त चर्चा करत नाही, कारण त्या संदर्भामध्ये त्याचा उपयोग हा संपलेला आहे आणि आता शेवटचा युद्ध हा शेवटचा निर्णायकच मार्ग शिल्लक राहिलेला आहे. असं असल्यामुळे गीतेमध्ये आपल्याला जो विस्तार लक्षात येतो, जी मांडणी लक्षात येते, ती एका विशिष्ट उद्दिष्टाने अर्जुनाला उभं करायचं आहे आणि त्या दृष्टीने केलेली ती मांडणी आहे. पुष्कळ वेळेला ज्यांना सगळ्या जीवनाचं मांडणी कशी असावी असं आपल्याला आपल्या धर्मचर्चांमध्ये सांगायला लागतं. लहानपण कसं असावं, शिक्षण कसं असावं, आपलं कौटुंबिक एकंदर नेतृत्व कसं असावं, वृद्धांचा संगोपन किंवा आधार आपण हे कसं राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेतच. गीतेत याची चर्चा नाही आहे. गीतेमध्ये चर्चा जी संघर्षात्मक अडचण आहे
त्या संघर्षात्मक अडचणीमध्ये काही जे मानवी भावनेचे संबंध गुंतलेले आहेत, शिष्य म्हणून, नातेवाईक म्हणून, त्याच्यावर उठून कर्तव्य म्हणून जे कठोर गोष्टी करायला पाहिजेत त्या कशा कराव्यात, त्या काय वृत्तीने कराव्यात, याची मांडणी गीतेमध्ये आहे. हे गीतेचं वेगळेपण आहे. गीते हा साधा, ज्याला आपण सोज्वळ स्वरूपाची मांडणी करणारा धर्मग्रंथ नाही. त्यात सोज्वळता आहेच, सोज्वळता नाही असं नाही. त्यात ज्ञान विज्ञान योग आहे, संन्यासाची चर्चा आहे, हे सगळं आहे. पण त्याच्याबरोबरीने एक प्रकारच्या कठोरतेचा निर्देश आहे. तस्माद युद्धस्व भारत, हे एक गीतेचं पुन्हा आणखीन एक वेगळेपण आहे की गीतेमध्ये मधून चर्चा कुठल्याही विषयाची असो, हा त्यातला आपण एक साहित्यिक डौल म्हणूया, पण त्या विषयात आपण वाहून जाऊ नये. संन्यासाचं महत्त्व सांगताना ते एकमेव अंतिम आहे असं वाटू नये, म्हणून मधून तस्माद युद्धस्व भारत असं मधून पुन्हा त्या चर्चेमध्ये म्हणून तू लढाई कर असं प्रत्येक वेळेला शेवटी तुला लढायचं आहे याची आठवण ठेवून हा संवाद झालेला आहे. आणि तो संवाद अर्थात झाल्यानंतर शेवटी मग अर्जुनाने त्याचा सगळ्या प्रश्नांचं समाधान झाल्यानंतर, हा एकतर्फी संवाद झालेला नाही आहे. अर्जुनाने मधून प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचंही उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर दिल्यानंतर मग अर्जुनाने कबुली दिलेली आहे की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझा मोह दूर झालेला आहे. मी आता, मला प्रकाश चैतन्य दिसायला लागलेलं आहे आणि मी आता तू सांगतोयस त्याप्रमाणे करीन, म्हणजे मी आता लढीन आणि हा विजय संपादन करीन. ही जी गीतेची पार्श्वभूमी आहे ही लक्षात ठेवून नेहमी गीतेचा अर्थ लावायला पाहिजे. पुष्कळ वेळेला धार्मिक सोज्वळतेला सांभाळण्यासाठी यातल्या कठोरतेत डावलण्याकडे किंवा त्याच्यावर एक प्रकारचं पांघरून घालण्याकडे सुद्धा मोह होण्याचा धोका आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. तेव्हा गीता ही त्या अर्थाने सोज्वळ साधी नाही. गीता ही कठोर कर्तव्याचा संदेश देणारा तो संवाद असल्यामुळे त्याच भावनेतून गीतेतल्या वेगवेगळ्या श्लोकांचे आपण अर्थ लावले पाहिजेत, वेगळ्या संदर्भांचे अर्थ लावले पाहिजेत. त्यात श्रद्धेची चर्चा आहे, त्यात मानवी गुणावगुणांची चर्चा आहे. पण हे सगळं करत असताना त्याच्या पलीकडे एक कर्तव्य कठोरता म्हणून एक भाग असतो. त्या कर्तव्य कठोरतेला अनुसरून गीतेची सगळी मांडणी आहे. हे वेगळेपण इतर धर्मचर्चांपेक्षा गीतेमधल्या धर्मचर्चेमध्ये, कारण या संवादाला एक धार्मिक ग्रंथ म्हणून गौरव आणि प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. पण ते इतर धार्मिक ग्रंथ आणि गीता यात मग फरक काय, तर गीतेमध्ये ही जी कठोरता आहे तिच्यावर जो भर आहे ते अंतिम त्या वेळेच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणून अर्जुनाला समजावून सांगितलेलं आहे आणि अर्जुनाने नंतर ते पार पाडलेलं आहे. हे गीतेचं वेगळेपण आहे जे इतर धर्म ग्रंथांपेक्षा, चर्चांपेक्षा, खुद्द महाभारतातच, महाभारत झाल्यानंतर शांतीपर्व म्हणून आलेलं आहे आणि त्या शांतीपर्वामध्ये मानवी जीवनाची खूप चांगली मांडणी आहे, मानवी संबंधांची मांडणी आहे. कारण महाभारत झालेलं आहे, पांडव जिंकलेले आहेत, कौरवांचा पराभव झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा अशाच प्रकारची चर्चा शांतीपर्वात आहे. पण त्या शांतीपर्वाची मांडणी त्यामुळे वेगळी आहे. म्हणजे एक बारीकसा तपशील सांगायचा झाला तर त्या ठिकाणी जे प्रश्न विचारले गेले आहेत त्याच्यामध्ये कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्ण आणि बहुवंतीचं युधिष्ठिराला प्रश्न केला आहे नंतर नारदांनी भेटल्यावर की तुझ्या देशामध्ये तलाव तुडुंब भरलेले आहेत ना, म्हणजे सुखसमृद्धीच्या इतर जी घटक आहेत, इतर जी साधनं आहेत. लढाई हे केवळ सुखसाधनेचं एक साधन नाही आहे. लढाई हे एक तात्कालिक आवश्यक, जशी आपण शस्त्रक्रिया करावी, लढाई ही अशी सामाजिक शस्त्रक्रिया असते, तिचं तात्कालिक महत्त्व आहे. त्यानंतरची समाजस्थितीसाठी वेगळी धर्मरचना, वेगळे यमनियम हे लागतात. सतत हातात तलवार घेऊन वावरायचं नसतं. तेव्हा याचीसुद्धा जाणीव आपल्या परंपरेने ठेवलेली आहे आणि त्यामुळे
भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यात काय किंवा अर्जुनाच्या आयुष्यात काय. अर्जुनाच्या आयुष्यात तर अर्जुन हा धनुर्धारी होता, पण ज्यावेळेला त्याला भूमिगत राहायला लागलं त्यावेळेला तो बृहन्नडेचा म्हणजे स्त्रीचा वेश धरून तो नृत्यसुद्धा शिकवू शकत होता. ही व्यक्तिमत्व अशी बहुपैलू बहुआयामी परंतु ध्येयासक्त, त्यांच्यासमोर जीवनाचं ध्येय हे स्पष्ट होतं. सदाचाराचा पाठिंबा वाकणार नाही, सतत मी सदाचाराच्या पाठीशी राहीन. मग त्याच्यासाठी पांडवांना वनवास सोसायला लागला, अनेक त्यांच्या वाट्याला त्या अर्थाने हाल आले, पण त्यांनी सदाचाराचा पाठिंबा कधी सोडला नाही. आणि अर्थातच एक सदाचारी गट हा महाभारतामध्ये युद्धामध्ये यशस्वी होण्याला त्यांच्या पाठीशी त्यांना धीर देणारा, त्यांना मार्गदर्शन करणारा श्रीकृष्ण उभा राहिला. हे पुन्हा एक वैशिष्ट्य आहे. पांडव तर स्वतःच्या कर्तबगारीने मोठे होतेच, पण त्यांना मार्गदर्शक श्रीकृष्ण भेटला. त्यामुळे शेवटी गीतेच्या शेवटीसुद्धा यत्र योगेश्वर कृष्ण, पण केवळ कृष्ण नव्हे हे महत्त्वाचं आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, त्या ठिकाणी प्रत्यक्ष धनुर्धर पार्थही जिथे आहे, ते तत्त्वज्ञान नुसतं सांगून उपयोगी नाही, ते जगात व्यवहारात आणून दाखवणारा कर्तबगार अर्जुनसुद्धा आहे. तत्र श्रीर्विजयो भूते, त्या ठिकाणी मंगलता यश विजय हे नेहमी मिळणार असं शेवटी गीतेने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. ते आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे.